पण आज 750 वर्ष होऊन राहिले, ज्ञानोबारायाच्या कृपेला मर्यादा नाही. तुकोबारायांच्या 42 वर्षाच्या आयुष्याला मर्यादा आहे. जन्माला आले, सगळं कार्य केलं, 42व्या वर्षी सदेह वैकुंठाला गेले. पण आज 425 वर्ष झाले, तुकोबारायांचे अभंग जे काम करून राहिले त्याला मर्यादा. आणि अजून एक वाक्य बोलू, माझ्या दृष्टीनं तरी मी बोलतो, माझ्यासारखा जो माणूस आहे ना, माझ्यासारखा जो माणूस आहे, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांचा गाथा जर बाजूला केला, आमची किंमत कुत्र्याची नाही, काही नाही. पण मला एक नवल वाटते, कुत्र्याला फार महत्व आहे. कुत्र्याला महत्व आहे म्हणून दत्तात्रयासोबत, त्याचं कारण आहे, कुत्रा प्रामाणिक असतो. कुत्रा प्रामाणिक असतो आणि व्यवस्थित काम करतो. काही काही गुरुच्या नावानं आज प्रत्येक वारकरी काय म्हणेल, आम्ही कोणामुळे आहे, कोणामुळे आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायमुळं. पण ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितलेली जी विचारधारा आहे, त्या विचारधारेच्या विरोधात जो वागत असेल तो ज्ञानोबाराय आणि तुकोबारायाचा अपमान करतो. कोणीही असेल तो, कोणीही असेल ते. मला महाराजांनी आल्याबरोबर अनिरुद्ध महाराजांनी सांगितलं का संस्थेनं आचारसंहिता सांगितली. आता जे काही गोंधळ चालू आहेत ते गोंधळ कमी करण्याकरता. ते गोंधळ का होतात माहित आहे, आतून आवाज जो येऊन राहिला ना, तो आवाज आम्ही ऐकत नाही. गुरुच्या कृपेनं आतला आवाज ऐकू येतो, आतला आवाज. आम्ही बाहेरचा जो गोंधळ आहे ना, त्या गोंधळामध्ये इतके गोंधळून गेलेलो आहो की तो आतमधला आवाज जो आहे, ज्याला इनर व्हॉइस म्हणतात. थोडे तुम्ही फिलॉसॉफीचे जर कोणी विद्यार्थी असेल तर त्यांना कळेल, इनर व्हॉइस ऐकू आला पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी इनर व्हॉइस ऐकला त्यांचं जीवन बिघडलं नाही. ज्यांनी ज्यांनी इनर व्हॉइस ऐकला. आज आम्ही बुडतोय, आम्हाला तरता येत नाही. आज आम्ही कशात बुडतोय, कशात बुडतोय आम्ही? प्रतिष्ठेत बुडतोय, पैशात बुडतोय, कशात नाही बुडत आहे. आणि संसारामध्ये निष्ठावंताला किंमत नाही, परमार्थामध्ये निष्ठावंताला किंमत आहे. संसारामध्ये निष्ठावंताला काही किंमत नाही. जे निष्ठावंत असतात त्यांनाच त्रास आहे. खिळे भेटीत जे ठोकले जातात, वाकडे खिळे ठोकले जातात का सरळ खिळे ठोकले जातात? थोडस वाकडेपणा म्हणूनच ठेवतो मी. जे सरळ खिळे दिसतात त्याला ठोकलं जातं. आणि सध्या नगर परिषदचा काळ आहे. निष्ठावंत हा शब्द राजकारणातही वापरला जातो, पण जे राजकारणात निष्ठावंत राहतात त्यांच्या पदरी काहीच भेटत. संसारातलं त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला, त्याच्या पदरी काय आहे, इकून आलेले त्याला तिकीट. अरे आम्ही एवढे वर्ष होतो, तू तसाच थांब, तुला काय. ते स्वार्थ पाहतात. परमार्थात तसं नाही. मला एक उदाहरण फार छान दिसलं होतं. जेवणामध्ये स्वयंपाक तयार करत असताना भाजी केली जाते आणि त्या भाजीमध्ये सगळ्यात पहिले काय टाकलं जाते, कढीपत्ता. आणि भाजी तयार झाली का सगळ्यात पहिले जेवण सुरू केल्यावर काय काढलं जाते, ते कढीपत्ता. म्हणजे निष्ठावंत. त्याचा फायदा घेऊन घ्यायचा, नंतर त्याला काढून ठेवून द्यायचं. असं बनवू नका. विठ्ठल विठ्ठल कापूस वेचू वेचू थकले का तुम्ही? कापूस जास्त आला, तुम्ही काही कोणी म्हणत नाही, आम्ही उक्त घेतलं का सगळं? आणि मी चोपडणारा नाही बरं. अजून एक वाक्य बोलू, जे गोड बोलणं आमच्या चुकावर पांघरून घालते ते गोड बोलणं आमच्या हिताचं नाही. जे तिखट बोलणं आमच्या हिताला आम्हाला मदत करते ते तिखट बोलणं सुद्धा चांगलं आहे. ज्ञानोबारायांचं तिखट बोलणं समजत नाही, तुकोबारायांचं समजते, ज्ञानोबारायांचं समजत नाही. अजूनही ज्ञानोबाराय महाराष्ट्रांना कळले नाही आणि कीर्तनातून कळतील हा सध्या गैरसमज आहे. विठ्ठल विठ्ठल.
समजतो. आम्हाला बुडू देत नाही, बुडू देत नाही. आम्ही कशा कशात बुडतोय, कशा कशात बुडतोय. पण कोणी म्हणेल आमच्यापाशी खूप पैसे आहेत, कोणाच्या कमी आले. अजून एक वाक्य बोलतो, आम्ही गुरुला देवताही म्हणतो. गुरु ब्रह्मा. आता या देवता प्रत्येक वेगवेगळ्या कार्य करतात. ब्रह्मदेव सृजनाचं काम करतात, विष्णू पालनाचं काम करतात, भगवान शंकर संहाराचं काम करतात. गुरु अशी देवता आहे का जे तीनही काम करतात. मग जेव्हा गुरुमध्ये ब्रह्मतत्व आहे, ब्रह्मदेवाचा अंश आहे, तेव्हा गुरु आमच्यामध्ये संस्कृती, संस्कार याची सृजन करतात. गुरु जेव्हा भगवान शंकराच्या रूपामध्ये असतो, तेव्हा आमच्यामधलं काही जे आहे जे आमच्याकरता हितकारक नाही ते दहन करतात. रामायणाचा थोडा व्यासंग आहे, रामकथा केली जाते. हनुमंतरायाने काय केलं, लंका जाळली. आणि हनुमंतराय कोण आहे? जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो गुरु देव की नाही, जय 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 हनुमान गुसाई. आणि रावणाचे गुरु कोण आहेत? भगवान शंकर. आणि हनुमंतराय कोण आहे? रुद्र अवतार. झालं. लंका का जाळली? कोणता साधू काय जाळत असते का काही? का जाळली? जाळून एक दाखवलं, अरे तू रामाचा विरोध करतो, माझ्यासारखा रामाचा सेवक येऊन जाळते तर सगळं जळलं, पण ज्यानं रामाचं नाव घेतलं त्या बिभीषणाचं घर जळलं नाही. तू जर रामाचं नाव घेशील तर तूही जळणार नाही, याच्याकरता लंका जाळली. आता हे भाव कुठं सांगितले जातात? कथेमध्ये ते रामाचा जन्म, राम सीतेचं लग्न, तेही जितक्या धूमधडाक्यात झालं नसून तितकं आम्ही करतो. इतक्या धूमधडाक्यात. मला तर रामाचं कृष्णाचं नवल वाटते, त्यांच्या लग्ना इतका आनंद कोणीच केला नाही. आणि आता जो लग्नामध्ये विकारी पद्धतीचा आनंद साजरा होऊन राहिला, तो फक्त लग्नापुरता मर्यादित राहिला नाही, तो कथा कीर्तनातही घुसला. तो कथा कीर्तनातही घुसला. महाराज दादा मला कथा आली ना, मी त्याला सांगतो मी कथा माझ्या पद्धतीनं करीन, मी कथा माझ्या पद्धतीनं करीन. ते म्हणे मग महाराज मग आमचं असं. म्हणलं तू काही म्हणशील उद्या, तुझा काय नेम आहे? आम्ही धोत्र घालतो, उद्या तू म्हणशील साडी घातलं तर तुम्ही चांगले दिसता. मग आता मग मी काय, आम्ही काय साडी घालायची का? मी मगा जे बोललो, गुरु इतका हलका नसावा का ज्याची बायको ऐकत नाही त्याचं त्यानं ऐकावं. काय बोलवणार लोक, काय फरक पडेल? अजून एक वाक्य बोलतो, तुम्ही चांगलं ऐकताय म्हणून. लोकांमध्ये राहून लोकांचं शोषण करणारे जे असतात ना, ते विचित्र लोक आहेत. लोकांमध्ये न राहून सुद्धा लोकांचं चांगले करणारे संत आहेत. राहत नाहीत लोकांमध्ये. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची, पण लोकांकरताच प्रयत्न केलेले आहे. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील. मला तर ज्ञानोबारायांचा इतका अभिमान वाटतो. ज्ञानोबारायांसारखा त्रास जर कोणाला झाला असता तर काय केलं, पण ज्ञानोबारायांनी हे केलं नाही. ज्ञानोबारायांनी ज्यांनी त्रास दिला ना त्यांचाच उद्धार केला. ज्यांनी त्रास दिला त्यांचा जर ते उद्धार करू शकतात, तर त्यांच्यावर ज्यांनी निष्ठा ठेवली त्यांचं किती चांगलं होईल, किती चांगलं होईल. थोडा तर विचार करा. महाराज तुम्हाला काय भेटलं? अरे काय भेटलं? हिंदीमध्ये शब्द आहे गोविंद महाराज, क्या मिला ये बताऊ कैसे, और मुश्किल ये भी है कि छिपाऊ कैसे. काय भेटलंय सांगता येत नाही आणि लपवता येत नाही ना हो, लपवता येत नाही. फक्त त्याच्याकडे डोळे ते असले पाहिजे. वाक्य अजून बोलतो, उद्धार म्हणजे उध्वगती. आणि कोणताही सद्गुरू तुम्हाला पद देत नाही, पंख देतो. उडा आकाशामध्ये.
म्हणत नाही आकाशी घे रे विठ्ठला विठ्ठला आणि तुकोबारायांचा अनुभव आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही जे तरलो तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे तुका तुझ्या पायाच्या आधारे तुका म्हणे तुझ्या पायाच्या आधारे नखरे भव नदी उतरी नखरे भव नदी उतरी नखरे भव नदी नवविदा काय बोली रे भक्ती नवविदा काय बोली रे उतरी नखरे भवनादी उतरी नखरे भवनादी उतरी नखरे भवनादी नवविदा काय बोली रे भक्ती काय बोली रे हे शब्द जगद्गुरु तुकोबारायांचे आहे. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तुमच्या पायाच्या उतरीन खरे भव नदी तू. अरे आपली ताकद नाही चालत. एक एक नवलावो जो जो कीजे तरुणव पाव. तरुण जाण्याचा जो जो प्रयत्न केला अरे जास्तीत जास्त फसत जातो माणूस. आणि गुरुमध्ये ते सामर्थ्य आहे. आपल्या लेकराला भूक लागली हे भूक लागलं तर त्या लेकराचा चेहरा पाहिल्याबरोबर जिच्या लक्षात येते तिला माय म्हणतात. ज्या आमच्या शिष्याला उद्धाराची भूक लागली हे न सांगता ज्या संताच्या लक्षात येते त्याला सद्गुरू म्हणतात. ज्याच्या लक्षात आलं. परमार्थामध्ये बोलायची जास्त गरज नाही. आणि मी मगा जे सांगितलं होतं ना तुम्हाला फक्त धैर्य ठेवायची गरज आहे. तुम्हाला फक्त पुण्य करायची गरज आहे. गुरुच येऊन कृपा करतात. मला काही माझा प्रचार करायचा आहे मला असं म्हणायचं नाही. मला माझ्या आजोबांनी माऊली महाराज मी वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा मी 8व्या वर्गात होतो 7व्या वर्गामध्ये तेव्हा पंढरपूरला मोरारी बापूंच्या कथेत नेले. मी आयुष्यातली पहिली कथा तेव्हा ऐकली आणि तेव्हापासून मला लिहायची सवय आहे. मी त्या कथेतलं काही लिहून ठेवलं होतं आणि मग नंतर बापूंची कथा ऐकण्याची आवड निर्माण झाली. फार चांगलं मार्गदर्शन मिळते कथेमधून आणि माझी खूप इच्छा होती की कधीतरी जावं आणि त्यांचे दर्शन करावे. कधीतरी जावं त्यांचे दर्शन करावे. आपण शेवटी स्वार्थी लोक आहोत. शेवटी मी नाही जाऊ शकलो पण कथा आमच्या यवतमाळला ठरली तेच आले. कथेचे आयोजक विजय दर्डा होते पण मला असं वाटते पैसे विजय दर्डाचे वापरले ना आले माझ्यासाठी. पैसे त्यांचे वापरले आमच्या पैसे काय आहे. पैसे त्यांचे वापरले आले माझ्यासाठी आणि मी पत्र लिहिलं होतं त्यांना. आहे ते व्हिडिओ वगैरे आहेत युट्यूबला फेसबुकला इंस्टाग्रामला आहेत. पत्र लिहिलं होतं बापू मेरे जीवन में ये जो परमार्थ का बीज बोया गया है एक तो तुकाराम महाराज जी के गाथा के कारण है और आपकी राम कथा के कारण है. और मेरे एक गुरु गाथा के रूप में मेरे पास है लेकिन आपकी भाषा जो है वो भाषा हिंदी है गुजराती है. आपको मराठी समझ में नहीं आती. मुझे आपको तुकाराम महाराज जी का जीवनी जो हिंदी में है वो आपको समर्पित करना है. ते चिठ्ठी घेतल्याबरोबर एका मिनिटात व्यासपीठावर बोलवलं दिलं. आणि महाराज साधूची कृपा दृष्टी सांगतो मी तुम्हाला. साधूची कृपा मौन होतं त्यांना ते बोलत नव्हते तेव्हा. मग रोज आम्ही त्यांच्यासोबत बसायचो ना तर ते त्यांचे जे डोळ्यातले भाव होते ना ते डोळ्यातले भाव जे होते ना ते आपल्याला बरंच काही बोलून जायचे. हिंदीमध्ये फार सुंदर शब्द आहे. आंखों ने आंखों से मुलाकात कर ली. आंखों ने आंखों से मुलाकात कर ली रहे दोनों खामोश लेकिन बात कर ली. कोणीच बोललं नाही. काय बोलायचं.
ज्यांच्याकडं पाहून बोलणं शिकलो त्यांच्या पुढं काय बोलायचं हो? ज्यांच्याकडं पाहून रामकथा करायचं शिकलो त्यांच्या पुढं राम काय सांगायचा? त्यांनी तर आम्हाला आराम दिला. कळतंय? त्यांनी दिला ना. आणि मुख्यमंत्री आले होते आणि वारकऱ्यांचा खूप आदर करतात संतोष भाऊ, खूप आदर करतात. मुख्यमंत्री आले होते आणि त्या दिवशी मग झेड प्लस असल्यामुळं कोणाला येऊ दिलं नाही समोर, आम्ही मागं बसून होतो. मुख्यमंत्र्यांनी पहिला पाय व्यासपीठाच्या खाली टाकल्याबरोबर त्यांनी माझ्याकडे हात केला आणि बोलवलं, बेटा आगे आके बैठ. गुरुची कृपादृष्टी, ही कृपादृष्टी सापडली पाहिजे. गुरु कमी काम करतो, गुरुची कृपादृष्टी जास्त काम करतो. आजही गुरु ज्ञानोबा राय आजही आमच्यावर कृपादृष्टी करण्याकरता तयार आहेत. ज्ञानेश्वरी आजही जगद्गुरु तुकोबाराय आमच्यावर कृपा करण्याकरता तयार आहेत. गाथा, ज्याच्या डोक्यात गाथा घुसला, ज्याच्या माथ्यात गाथा घुसला ना, त्याचा माथा विचित्र वागत नाही. त्याचा माथा कधी विचित्र वागत नाही. आणि जे विचित्र वागतात त्यांच्या डोक्यात गाथा घुसलाच नाही अजून, जरी कीर्तनाला अभंग गाथेतले असले तरी घुसला नाही. मला हा विश्वास आहे, त्या शब्दांमध्ये तितकी ताकद आहे का ज्या शब्दाचं रक्षण करण्याकरता पंढरीनाथ 13 दिवस पाण्यामध्ये थांबतो, त्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे. आणि ती ताकद काम का करत नाही? टेस्टच नाही ना. टेस्ट आली पाहिजे, ती चव तर आली पाहिजे. आमची चव बिघडत चालली आणि चव बिघडणारे जेवढे असतील ना ते वारकरी संप्रदायाचे फार मोठे दोषी आहेत. बिघडवू नका. आमची परिस्थिती ही झालेली आहे, ज्या डांगेवर आम्ही बसलेलो आहोत तीच डांग तोडून राहिलो, डांग आम्ही खाली पडू ना डांगेसोबत. ती दिसून नाही राहिला आम्हाला. आमचे राऊत बाबा नेहमी म्हणतात, शहाणा माणूस तोच आहे जो इच्छा फायद्याचा विचार करत नाही, समोरचा फायदा काय त्याचा विचार करतो. आम्ही घरावर शुभ लाभ लिहत असतो, घरावर शुभ लाभ लिहत असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गुरु लाभ करून देत नाही. गुरु लाभ करून देत नाही. अजून वाक्य बोलू, लाभ शब्दाचा उलटा काय होते? गुरु भरा करतात, लाभ नाही करत. आणि हे शब्द कोणी वापरलेले आहे? कोणी वापरलेले आहे? रोज काकड्यामध्ये म्हणतो आम्ही, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. ओझे माझे हार, ओझे तुम्हासी, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. किती प्रमाणात सांगायचं? किती प्रमाणात? त्याची माझे हित हित गोमटे कल्याण बरव भलं. आणि प्रत्येक लाभ जो असतो ना तो शुभ नसतो. गुरु शुभ असणारा लाभ पदरात पाडून देतो. प्रत्येक म्हणून शुभ लाभ लिहित असताना पहिले लाभ नाही आहे. पहिले शब्द कोणता आहे? हे उगच लिहिले का? बरेच जण लिहितात, माहीतच नसते ना. बरेच जण लिहितात. आम्ही त्या दिवशी एका लग्नात गेलो होतो. आता बायको कोणत्या बाजूने उभी करायला पाहिजे? सगळे माझ्यासारखेच आहे का? नाही, कोणत्या बाजूने उभी केली पाहिजे बरं? आता तो शब्द वापरू नये. एका ब्राह्मणाच्या लग्नात गेलो, ब्राह्मणाच्या पोराचं लग्न होतं आणि त्यानं चुकीच्या बाजूने बायको उभी केली.
मी त्याला सांगितलं राजा मी लग्न नाही करून राहिलो पण बायकोला कुठं ठेवलं पाहिजे हे मी तुला सांगतो. काय इकडं असली पाहिजे कारण आहे हृदयाच्या बाजूनं असली पाहिजे हृदयासारखं तिला जपलं पाहिजे. बारीक चिरीक गोष्टी तर आपल्याला माहित नाही तरी आम्हाला कीर्तनात काय पाहिजे काहीच माहित नाही. मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगू शकतो. नवरदेव घोड्यावर का बसतो तो कट्यार का ठेवतो का ठेवतो वारकरी भजन करतच का जातात सगळं कोरं आहे सगळं कोरं आहे. या साध्या साध्या गोष्टी आपल्याला माहित नाही बाकीच्या जाऊ द्या. तू म्हणसाल मग महाराज आता सांगून तर दिलं मग सांगा ना आता नाही सांगत. विठ्ठल 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 मला येत नाहीत म्हणून नाही सांगत असा भाव धरू नका. मला माहित आहेत परंतु तो सध्या माझा विषय नाही आहे. भेटेल तुम्हाला कुठून कुठे किंवा युट्यूबला आहे का कीर्तन भरपूर कीर्तन आहेत. आता आमची अडचण अशी आहे केव्हा काय सांगितलं लक्षात येत नाही कारण की डबकं नाही आहे ना वाहता प्रवाह आहे. डबक्यात असलं तरी जे असलं तेच पाणी असते पण डबक्यात जे असते त्याचा दुर्गंध येतो. पाणी वाहतं असलं तर गोड लागते ज्ञान वाहतं असलं तर उद्धार करते. पाणी साचलेलं असलं तर दुर्गंध देते ते पिण्याच्या लायकीचं नसते आणि साचलेल्या पाण्यात मच्छर होतात मग चिकनगुनिया होतो मग डेंगू होतो. बरेच साचलेल्या पाण्यातले जे आम्ही गुंतून आहोत ना त्याच्यामुळं आमच्या परमार्थातले हातपाय काम नाही करून राहिले कारण की चिकनगुनिया आणि डेंगू डसला तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल माझा मुद्दा काय चालू होता काय बोलत होतो मी पाहूच आता तुम्ही. गुरु दोनच काम करतो. एक आम्हाला तारून नेतो मज हृदयी जेने तारीला हा संसार पुरू हे शब्द हे ओव्या काय माहित नाहीत का आम्हाला. आणि दुसरं आमचा उद्धार करतात आणि म्हणून अशा गुरु सारखा जर आधार असेल तर दुसऱ्याचं काम नाही पहिल्या चरणात. श्री गुरु सारिखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा असता पाठी राखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा श्री गुरु सारिखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा असता पाठी राखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरा सारिखा इतरा सारिखा बोध करी श्री गुरु सारिखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा असता पाठी राखा असता पाठी राखा श्री गुरु असे तारून नेणारे असे उद्धार करणारे श्री गुरु सारखे पाठीराखे जर असतील तर इतरांचा लेखा हे शब्द विचित्र आहे बरं. लेखा म्हणजे तुम्हाला आम्ही मोजत
हे मी मगा बोललो ना, ज्ञानोबारायांचे शब्द कळले पाहिजे हो. मला कळते असं नाही, पण जितकं कळते तितकं सांगतो. आणि मी काही खूप हुशार झालो असंही समजायचं कारण नाही. तुम्ही म्हणसाल महाराज भारी दिसते, तर ते तुमची केस तडतं नाही. तुमच्यावर वजन टाकलं तितके दबता तुम्ही. विठाला विठाला अशी असले श्री गुरु सारखी असते. आम्हाला चुकीचे भेटतात महाराज. कधी कधी फार वाईट. आमचं कुटुंब कारभारी काका पहिलेपासून वारकरी, आणि वारकरी संप्रदायात कोणी आलं की आमच्याचकडे यायचं. कोणीही आलं. आणि मग आमच्या आजोबांनी शिकवलं होतं, बाबू कोणतेही कीर्तनकार आले, कोणतेही वारकरी आले, त्यांची सेवा करायची. आणि गावामध्ये मग कुठेही कीर्तन असले की जायचं. कीर्तनकार जायचं, कीर्तनकाराचं कीर्तन झालं का त्याचा फेटा घ्यायचा आणि त्याची घडी करायची. केलं बरं ना ते. आणि ज्यांच्या फेट्याच्या घड्या आम्ही केल्या, जेव्हा आम्ही कीर्तनकार झालो ना, आमच्या फेट्याची चमक त्यांना सहन नाही झाली. ज्याची मी घडी करत होतो ना, तो आळंदीत एकदा भेटला. मी कुठे पंढरपूरला कीर्तनाला चाललो होतो वारीच्या वेळेस. वडर समाज धर्मशाळेमध्ये कीर्तन होतं. त्यानं मला दुरून आवाज दिला, फेटा तर लय चमकून राहिला, मला तुमच्याचसाठी बांधला. जळणारे असले तर पुरुषार्थाची किंमत असते. आणि ज्यांच्याकडं पाहून शिकलो ते जर जळत असतील, तेव्हा आम्ही गुरु म्हणायचो. त्यांच्याकडून शिकलो ना आम्ही. आणि काही काही तिथे जाऊ द्या, याच्यापेक्षा अशा खूप जणांच्या फेट्याच्या घड्या केल्या आम्ही. आता वाईट वाटते का काऊन याच्या फेट्याच्या घड्या केल्या. हे तसेच धरून वर जर बांधले असते तर बरं झालं. चला विनाकारण ओझ कशाला आपण मोठं करत बसलो. पण तेव्हा समजत नव्हतं ना. आणि मग सगळ्यांनी सांगितलं, बाबा बरोबर राहिलं पाहिजे, बरोबर राहिलं पाहिजे, बरोबर राहिलं पाहिजे. अरे एकानं तर 70 वर्षाच्या काळात त्याची क्लिप बाहेर पडली. काय सांगावं. आणि त्याच्या फेट्याची आम्ही घडी केली. आणि तो मला काय सांगत होता, घरी बसून पुस्तक वाटल्यानं कुठे कीर्तनकार होत असते का, तू घरी राह, तू नको सांगू आम्हाला. महाराज, शीख धर्माचा तुम्ही जर अभ्यास केला, त्यांनी विचार केला की आता गुरु परंपरा चालवण्याकरता योग्य जर कोणी भेटलं नाही तर आपली परंपरा खराब होईल. त्याच्यापेक्षा आमचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाला आम्ही गादीवर बसू, गुरु ग्रंथ साहेब. वारकऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, हृदयरूपी जी गादी आहे ना, त्या गादीवर गाथा आणि ज्ञानेश्वरीला बसवा. चुकीच्या माणसाच्या तडाक्यात सापडणार नाही. कोणी नाही सांगणार. सगळ्यांना तर फोटो, आमचे तर काही काही जणांना फोटो छापले हो स्वतःचे, ते मागं ठेवते. कोणाला आमच्या महाराजांचे फोटो पाहिजे असेल तर. बरं, याची बायको नाही याचा घरात लावला नाही आणि त्याचा फोटो लावा. हे मार्केटिंग करणारे आहे. आणि मार्केटिंग करणारे फसवत असतात. मार्केटिंग करणारे ज्ञान देत नाहीत, मार्केटिंग करणारे प्रभाव देतात. मार्केटिंग करणारे प्रकाश देत नाही. मी बघा 3 शब्द बोललो होतो, गुरु आम्हाला प्रेम देतो, गुरु आम्हाला प्रकाश देतो, आणि गुरु आम्हाला परमार्थ देतो. हे देत असेल तर गुरु. आणि असा श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा. गोबरायांचं प्रमाण सांगू, इतर तुळने काय पुढे, इतर तुळने काय पुढे, इतर तुळने काय पुढे, इतर तुळने काय पुढे. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळखणे, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळखणे, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळखणे, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळखणे. इतर तुळने काय पुढे, इतर तुळने काय पुढे, इतर तुळने काय पुढे, इतर तुळने काय पुढे, काय पुढे. तुकोबाराय काय म्हणतात, ब्रह्मादिक जेथे तुम्हा, ब्रह्मादिक, ब्रह्मा आदी करून सगळे. अजून थोडं वेगळं बोलू, ज्ञानोबारायांची गुरुविषयीची भावना सांगू. वारकरी संप्रदायामध्ये एक प्रमाण आहे, आदिनाथ गुरु. पूर्ण वैष्णव परंपरेचा गुरु कोण आहे, भगवान शिवजी, भगवान शंकर. पण ज्ञानोबाराय म्हणतात माझे गुरु त्यांच्याही पेक्षा मोठे आहे.
माझे गुरु त्यांच्यापेक्षा मोठे आहे. अमृतानुभवामध्ये ओवी आहे, शिवही मुहूर्त पुसे तया जोशिया ते. निवृत्तीनाथ कोण आहे? शंकर सुद्धा समाधीमध्ये कधी जावं याच्याकरता ज्यांना मुहूर्त विचारतात ते निवृत्तीनाथ महाराज आहे. इतर तुलने, इतरांचा लेखा. जर शंकराला आम्ही मानायला तयार नाही गुरुच्या पुढं, आणि आमचं काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे याची अडचण सांगतो तुम्हाला. आम्हाला ताकदवान गुरु भेटत नाही, आम्हाला तृप्त असणारा भेटला पाहिजे. एक सिंह आणि एक कोल्हा अमेरिकेमध्ये नाश्ता करायला गेले. नाश्ता करायला गेले, त्यांनी ऑर्डर दिली, म्हणे 200 ग्राम भजी आणा, 5 कचोऱ्या आणा, 5 समोसे आणा, 5 मुंगाचे वडे आणा आणि एक हल्दीरामचा रसगुल्ल्याचा डब्बा आणा. ते म्हणे इतकं सगळं कोण खाईल? इतकं सगळं कोण खाईल? म्हणे तुमच्या सोबत काही असते कीर्तनातले तर मग कीर्तन झाल्यावर जरा ताकद जाते, गायनात वाजण्यामध्ये ताकद जाते, तर मग काहीच राहिलं नसतं. इतकं सगळं खाईल कोण? ते म्हणे मला भूक लागली खूप. कोण? कोल्हा. तो म्हणे हे तुम्ही सगळं खासाल? म्हणे हो. म्हणे हे तुमच्यासोबत जे शेर काका आहे, सिंह काका, हे नाही खाणार का? ते म्हणे याला भूक जर लागली असती तर यानं मलाच खाल्लं असतं. आम्ही कोणाला गुरु म्हणतो ज्याचं स्वतःच पोट भरलं नाही, ज्याचं स्वतःच पोट भरलं नाही, तो शिष्याचं पोट काय भरलो, काय पोट भरेल? हे वारकरी शिक्षण संस्थेची गरज आहे. एक आमच्याकडे होता, म्हणे मला 5,000 पकवाजाचे बोल येते. म्हणलं किती पोरांना सांगितली, एकाली नाही, तुलीच जाय. काय उपयोग तुझ्या याचा? काय उपयोग नाही ना, काही उपयोग नाही. असे गुरु काय कामाचे? काय कामाचे असे गुरु? म्हणून आमचा गुरु कोण आहे? श्री गुरु. आणि श्री गुरु शब्दाचा एक अर्थ होतो सद्गुरु. सद्गुरु शब्द माझ्याकडे 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटामध्ये सद्गुरु शब्दाची व्याख्या सांगतो तुम्हाला. ही मोरारी बापूंची आहे. त्यांनी फक्त 2 शब्दाची सांगितली होती आणि त्यांची नाही आहे, रमण महर्षीची आहे. रमण महर्षीला एका जर्मन माणसाने येऊन विचारलं की सद्गुरु, गुरु म्हणजे नेमकं काय? बऱ्याच जणाला काय वाटते, सद्गुरु जो सद आहे असा जो असतो तो, असा अर्थ नाही त्याचा. गुरु शिवाय बाकी काहीच सद नाही म्हणून सद्गुरु. गुरु शिवाय काहीच सद नाही म्हणून सद्गुरु. म्हणून इतरांचा लेखा. आणि आपल्या महाराष्ट्राचा एक गोड गैरसमज आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक देवाकडे प्रार्थना, सगळेजण असेच म्हणतात, असं नाही आहे. ते विश्वात्मकू हा माझा स्वामी निवृत्ती राजा. मी देवाकडे नाही मागत, देवाकडे मागायची गरज काय आहे हो? वारकरी परंपरा बघा, निळोबारायांच्या पुढे देव आला, निळोबाराय म्हणतात येथे तुझं लागी बोलाविले कोणी, पार्थिल्या वाचून आलासी का? तू नाही पाहिजे, तुकोबाराय पाहिजे. पांडुरंग समोर असल्यानंतर निळोबाराय म्हणतात तू नाही पाहिजे, आम्हाला तुकोबाराय पाहिजे. हे आहे श्री गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करेल. हे आहे. कोण सद्गुरु? ऐका, पहिलं स द गु रु. ही सवय पडली बरं. असे बरेच शब्दांच्या व्याख्या आहेत. युट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला बघा, नावानं सर्च करून बऱ्याच सापडते. पण आता मला ही सांग, आणि पहिल्यांदा सांगतोय, पहिल्यांदा याचा जन्म आपल्या वंजार उमरद या दत्त मंदिरात होऊन राहिला. ती सद्गुरु शब्दाची व्याख्या फर्स्ट टाइम, एकदम ओरिजिनल माल, पहिल्यांदा, पहिल्या धारेची. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. पहिलं स म्हणजे ज्याच्यामध्ये समता आहे, जो भेद करत नाही, आपला परका. आणि सध्या तर धर्मक्षेत्रामध्ये इतकी विचित्र परिस्थिती आहे, गटतट खूप वाढत चालले. गटतट इतके वाढत चालले, इतके वाढत चालले. आणि आपल्या हिंदू धर्माचं एक दुर्दैव तुम्हाला सांगतो, आम्हाला आमचा
गट मोठा करायचा आहे, धर्म नाही मोठा करायचा. हे मोठं दुर्दैव आहे. मला एक जण भेटले होते, फार मोठी त्यांची संघटना आहे, विदेशामध्ये त्यांचं फार मोठं कार्य आहे, नामचिंतनाचं फार मोठं कार्य सांगतात. पण मला काय म्हटले, म्हणे रामकृष्ण हरी म्हणत नका जो, आमचा मंत्र म्हणा, कारण की तो उपनिषदातला आहे. म्हटलं उपनिषद आम्हाला कळत नाही, तुझ्यापाशी ठेव. मंत्र दिला आम्हाला तुकोबारायांनी दिलं, आम्हाला तुकोबारायांच्या पुढे इतरांचा लेखा. विठ्ठला विठ्ठला गटागटामध्ये भेद पडलेले आहेत. कोणी धर्म वाढवायला मोठं का धर्म वाढत नाही? किती प्रचार होतो. पंडित मिश्राच्या कथेत इतके लोक, बागेश्वरच्या सोबत इतके लोक, आमच्या सारख्याच्या कीर्तनाला डोळे मेले हो, गर्दी पाहू काही वाटत नाही. एक आमच्या गावातला पोरगा म्हणे, बोले महाराज तुमको डर नहीं लगता? काय करे, इतने लोगों के सामने बोलना पड़ता. हम एक ही समझते क्या, सब बहरे है, हमको बोलते आता. काय दुसरं काय म्हणायचं त्याला, तर त्याला काय सांगावं त्याला. तो मला म्हणू लागला, आम्ही गटातटामध्ये इतके विभाजित झालो. असं घडू नाही शकत का? वारकऱ्याचा एकच गट असावा, तो म्हणजे गाथा ज्ञानेश्वरी. एकच गट असावा, दुसरा कोणता गट नसावा. याच्यात अलग अलग सुरू झाले, ज्याच्यामध्ये समता आहे. ज्ञानोबाराय गुरु का आहेत, न पाहे यातील समता आहे. दुसरा शब्द, ज्यांच्या अंतःकरणामध्ये इतकी दया आहे, इतकी दया आहे, मगा उदाहरण देऊन गेलो होतो, ज्यांचे मायबाप या धर्मव्यवस्थेनं खाऊन टाकले, त्या धर्मव्यवस्थेला ताकद देण्याचं काम जर ज्ञानोबाराय करत असतील, तर काय त्यांच्या अंतःकरणातली दया असते. मायबाप खाल्ले हो, थोडासा त्रास झाला म्हणून धर्म बदलवणारे कमी नाहीत. आज हिंदू धर्मामध्ये धर्मांतरण कशामुळे केलं जाते? पैशासाठी केलं जाते. पण आमचे मायबाप ज्या धर्मव्यवस्थेनं खाल्ले, त्याच धर्मव्यवस्थेची आई बनणारे एकमेव जगातला संत म्हणजे ज्ञानोबाराय. ही दया आहे, अंतकरणातली दया आहे. सद्गुरू कोण आहे? जो समता ज्याच्या अंतकरणात आहे, दया अंतकरणामध्ये आहे. तिसरं गुणाची खान. सद्गुरू गुणाची खान आहे. ज्ञानोबारायमध्ये काय नाही, ज्ञान आहे, भक्ती आहे, योग आहे, रस आहे, काय नाही आहे ज्ञानोबाराय, काय नाही आहे तुकोबारायांमध्ये. महाराज तुम्ही सगळे शब्द शास्त्र योग सगळं तुम्ही करा, पण जोपर्यंत तुमचा गुरु तुम्हाला सानुकूल होत नाही ना, तोपर्यंत ते काम करत नाही, असं ज्ञानोबारायांचं मत आहे. शब्द जात आलोडिले की योगाधिक अभ्यासले. मधातला तुकडा मला आठवून नाही राहिला होता, पण हे सगळं कधी फलभूत होते? सानुकूल श्री गुरु. गुरु सानुकूल झाला तर सगळं ठीक होते. म्हणूनच कुठं शिकायला न गेणारे जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु बनले, कारण ज्ञानोबाराय अनुकूल झाले. ज्ञानोबाराय अनुकूल झाले, गुणाची खान आहे. आणि शेवटचा शब्द आहे रूप, रूपवान आहे. काय रूप आहे ज्ञानोबाराय, काय रूप आहे तुकोबारायांचं. कोणता संत कुरूप नाही दिसत, चेहऱ्यानं नाही, चेहऱ्यानं नाही. संत रूपवान आहे चरित्रानं. चेहरा सोडा हो, चेहरा कधी ना कधी थकतच असतो, चेहऱ्यावर कधी ना कधी सुरकुत्या पडतच असतात, पण ते संताचं जे तेज आहे ना, त्या तेजाला कधी सुरकुत्या पडत नाही. मला तर वाटते आजही संजीवन समाधीमध्ये असणारे ज्ञानोबारायांचं जे तेज आहे ना, ते तेज आजही कोणी शोधू शकत नाही. विज्ञानानं प्रयोग केले, पण त्या चेतनेला धक्का लावू शकले नाही. आजही तुकोबारायांचं तेज, तुकोबारायांचं रूप. मला एक जण म्हणे, महाराज तुम्ही सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करता का? म्हटलं आहेच, प्रयत्न करायची काय गरज आहे? आणि माझ्यासाठी बोलतो अशातला भाग नाही बरं. सुंदरतेसाठी उपकरणाची गरज नाही आहे, अंतःकरण शुद्ध असण्याची गरज आहे. तुमचा चेहरा आपोआपच तेज निर्माण करतो. पावडर लावल्यानं कुठं सुंदर होत असते का हो? पावडर लावल्यानं सुंदर झाल्या असत्या तर मसाला बीस गोऱ्या दिसल्या असत्या. विठ्ठला विठ्ठला साधू रूपवान आहे, आणि साधू रुद्र म्हणजे भगवान शंकर आहे. आमच्या जीवनातलं विष जे आहे ना, ते साधू पिऊन घेतो.
सद्गुरू. आणि सद्गुरू सारखा असता पाठीला. त्याची कृपादृष्टी काम करते. फक्त एक ज्ञानेश्वरीची ओवी सांगतो. विषय व्याळी मिठी विधलिया नुठी तुटी ते तुझिया गुरु कृपा दृष्टी निर्विषय होय. हे गुरु कृपा दृष्टीचं सामर्थ्य आहे. विठोबा रखुमाई अरे जय जय विठोबा रखुमाई.